तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल, आशा आहे. बघणारे जर चांगले असतील तर मी पण चांगला असणार आज. अयो मित्रांनो, बाटली फुटली. मम्मी, चमचमनं फुटली बाटली. ए मम्मी, बाटली कोणी फोडली या? तुझ्याकडनंच पडली असेल इथून स्वच्छता करताना. मित्रांनो, बाटली फुटली. आता स्वच्छ करायला लागली. इथं बघा सगळं मावशा. ए मावशांनो, अरे देवा, वाटू द्या काहीतरी लागा तुम्हाला. हे अगं काय तर वाटलं पाहिजे तुला. महाकालच्या अंगावर हिनं हे केलं बघा. अगं वाटू दे काहीतरी तुला. पारुशे का ग रेडी? ए रेडी काय म्हणती? चापट्याच खाणार बघा, हे चापट्या. कसं वाटलं? महाकालला स्वच्छ करू, महाकालच्या अंगावर पाणी मारू. कळलं? गावणार नाही तर तसं. का ग रेडी? हे रेडी. तर मित्रांनो, आता आपण एक व्हिडिओ शूट करणार आहे, रील शूट करणार आहे रेडीची आणि आपली, रेडीची आणि माझी. तर तुम्हाला दाखवतो कशी शूट म्हणजे मी आता रील शूट करणार आहे. हॅलो एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो हॅलो. हे हॅलो, एक्सक्यूज मी मॅडम. तर मी काय करतो, मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती रँडम मुलांचे फोटो क्लिक करतो आणि इंस्टाग्राम पेजवरती टाकतो मी माझ्या. तर तुमचे फोटो काढून माझ्या इंस्टाग्राम पेजवरती टाकू शकतो का? हां बरं ठीक आहे. तर तुम्ही कुठलं आहे? होय, बरं तुमचं नाव काय? चांगलं नाव आहे की. बरं तुमचं लग्न झालं आहे का? हां नाही का? बरं चालतं. तर शूट करायचं का? हां शूट करायचं का? बरं ठीक आहे, करू. थोडंसं इकडे बघा. हां बस. तर फायनली व्हिडिओ शूट झालेला आहे. आता रील टाकतो मी उद्याच्याला बनवून. तर तिथं बघू शकता तुम्ही रील आपल्या इंस्टाग्राम पेजवर, तुम्हाला माहितीच असेल. इथं बघा रेडी एकच नंबर रिस्पॉन्स दिला माहिती आहे का तू? एकच नंबर कुठं आलं तुझं? एकच नंबर, कळलं का? एकच नंबर भारी. आता उद्या कपिलाची उद्या शूट करूया. आता आज रेडीच केली, उद्या कपिलाची. तर तुम्ही जाऊ शकता. आता तुमचा व्हिडिओ शूट झाला आहे, जावा. कुठं चालला होता मागाशी? तिकडे जाऊया. तर सगळे काही इथं बसलेले आहेत. थोडा उशीर झाला आज व्हिडिओ थोडा उशीर झाला आज ब्लॉग सुरू करायला. कारण की मी मारतोय औषध बागेवरती मित्रांनो. 200 लिटर पाणी एकट्याला मारायचं होतं आणि पाणी मारत असताना चार्जिंग संपली फोनची. इथं बघा मस्त कसं आहे का ग? मशीन कसला राडा केला बघ, बघितलं? सारखा राडा करण्याशिवाय ह्याला दुसरं काय देत नाही. ते गोट्यात तसला ओपन गोट्यात राडा करणार, हे असला इथं राडा सगळं शेणाचं करणार, पोराला जवळ धरणार लय. आणि हा काय अगं जवळ तर कसलं येऊनच देत नाही है ना मित्रांनो. मस्त असली काय म्हणायचं ते ना. इथं बघा मम्मीला काय तर करूया थोड्या वेळाने गायींचं काम मित्रांनो. हो बघा इथं वैरण ही डॉगेश बाई झोपले. ते कसं बांधलं बघा बनायला. त्या दिवशी ही तोडून गेलं होतं, ही तोडलं होतं, दातानं चमचानं तोडलं होतं. डॉगेश बाई गोट्यात यायचं का फिरायला? ओपन गोट्यात चला, ओपन गोट्यात नेतो फिरायचं मला. तर फायनली आपण आता डॉगेश बाईला घेऊन जाणार आहे गोट्यामध्ये, ओपन गोट्यामध्ये फिरायला. हे चला फिरायला. इकडं तिकडं नाही, इकडं डॉगेश सरकार इकडे चल. चमचम डॉगेश बाई आणलं ते आपलं सगळ्यांचं राखणदार. चल की इकडे डॉगेश आलं बघ. अयो चमचम डॉगेश बाई तर डॉगेश बाई भेटतं सगळ्यांना. म्हशी आणू का डॉगेश बाईला? म्हशीकडे नाही घे चल. हो आलंच बघा हे सगळं कशी बघा मित्रांनो. पहिल्यांदा हे शेणाच्या ढिगाऱ्यावर जायचं, शेण खायचं असलं होतं. हे बांधून ठेवायला सुधारलंय. डॉगेश बाई आणलं ते. हो डॉगेश बाई भेट घ्या की, भेट घ्या की डॉगेश. चला घ्या इकडं म्हशीची भेट घ्या. डॉगेश बाई आणलं ते. डॉगेश बाई आणलं ते भेटायला. भेटा लय जवळ जाऊ नका, नाही तर डॉगेश बाई मस्त मारला. डॉगेश बाई नाटकं टाकू नको. भेट की म्हशी भेटायचं का नाही? भेटा. हो चाललं भेटा चालली. चांगलं भेटेन घ्या. काय लोक मस्त डॉगेश बाईला काय करत नाही, काहीच करत नाही की मला मारते मित्रांनो. डॉगेश बाईला काय करत नाही. बघितलं का? हो लागलं ते शेण खायला. भेटा चांगलं एकदम भारी तुझी भेट की डॉगेश बाई.
मस्त आहे, दूध देते. तो दूध पितो का लहानपणी? मित्रांनो लहानपणी हिचं दूध पितो आहे डॉगेश बाय. म्हणून काय करत नाही मित्रांनो, ह्याला काहीच करत नाही. चला आता बाहेर कपिलाला भेटून यायचं काय? तिकडे नको. चमचम डॉगेश बाय येतं, डॉगेश बाय येतं तर चांगलं भेटा काय. चमचम पहिल्यांदाच भेटते. चावचिल बिवचिल इकडे ये. चला इकडे. हे डॉगेश बायला आणले, डॉगेश बायला रेडी. डॉगेश बाय आले ते लय दिवस झालं भेटलं नाही तर. चला येऊ द्या, येऊ द्या इकडे, इकडं इकडे येऊ द्या की इकडं. त्याला फिरायला पण भारी वाटते असं वाटतं. डॉगेश बाय मार खा. चला डॉगेश बाय आणले ते. कसं आहे तर मारू नका, तू चावू नको त्यांना काय. ए तुझं काय काम आहे? हट हट इकडे कपिलाला भेटायला इकडे. पळू नको. कप्पू कप्पू कप्पू. डॉगेश बायला मारू नको. कप्पू कपिल टप्पूनच बघा ते. माकाल बघा माकाल. रेडी डॉगेश बाय संग पळती का? अरे त्याला मारू नका मित्रांनो, मारते भेट आणले का तुम्ही? मारताय त्याला, वाटू दे तुम्हाला काहीतरी माहिती आहे. मारू नको त्याला. ए कपलं ए कपलं लागलं का? कुणाला पण मारते ती का? काय वाटतं का नाही तुला? रेडी भेट की. हो डॉगेश बायला ते. डॉगेश कसं आहे? रेडी डॉगेश एकच नंबर आहे तर. रेडी काय करते का बघा? चांगली रेडी. अंगावर बसायचं रेडीच्या. रेडीच्या अंगावर बसायचं रेडीच्या. हां बसा. मारू नका ह्याला. ए मारू नका भेटते मला. चाटू नको त्याला. कपिलाने चान्स मारा, ती मारला त्याच. चला चमच्याची मम्मी वगैरे. चमचमच्या मम्मीला भेटायचं का? चला या भेटा. चमच्याची मम्मी मारू नको त्याला. डॉगेश बाई पहिलं गोट्यात होतं बरं का, पण आता काय ती गाड्यात आणल्यामुळे त्यांना बांधून असते. कसं आहे जिरली जसं डॉगेश बाईची आज 4 चौकात कसं. ऐ हो का सुरुवातच केली. ऐ रेडी हो का इकडं. मारू नको त्याला. मारायची काय गरज आहे? मारू नका. मारू नको. डॉगेश भाईला मार. मारती का ग तू? तुझा जीव तर आहे का? मित्रांनो ह्यांना काही शिंगा नाही ते कोंड्या येते, त्याच्यामुळे असंच असतं. ह्यांची शिंग काय बेंगा लागत नाही ते. त्यामुळे रेडी चांगला बसू डॉगेश भाई. पडलं रेडी नाही बसवून दे. कपिला एकटीच असते. कपिला तू एकटीच राहते अगं. डॉगेश भाईला काय करायचं नाही. कळलं का? काय करायचं नसतं. मग आलं डबल भेटायला. मग कपिला मारतीच का मित्रांनो. चला का ह्याच्यात घेऊन. चल इकडे. तुझं नाही काय काम गयामध्ये? चांगलं फिरवायला आणलंय तर भांडणं करते. कसं वाटलं फिरून आल्याबद्दल? कसं वाटलं? इकडे बघ की ह्याचं दात बघा कसं आहे. कुत्रं एकदम फनी आपलं. ह्याचं पहिल्यांदा नाव बिव काय ठेवलं नव्हतं. ते आलं होतं सेकंड हँड कुत्रं आहे. आलं होतं कुठनं तरी. पार्क पिलं होतं त्याचं. आपण नाव बी काय ठेवलं नव्हतं. त्याला दूध पाजलं नंतर मोठं केलं ना. आता हे असं गुण दाखवतंय. गाड्यात आणायचं, शेण खायचं पहिल्यांदा उकरड्याला जाऊन. आपलं तिथं उकरणं होतं पहिल्यांदा. समोर तिथं होता. आणि इथं चिंचाचं झाड होतं. तुम्हाला दाखवीन मी कधीतरी खोड तिथलं. आणि तिकडं मागं हे होतं. मागं एक उकरणं होतं. 2 उकरणं होतं. तर तिथं हे होतं शेणखत टाकायचं. त्याच्यावरती जाऊन त्यात बसायचं खायचं. माझं हेच नसतं. तर इथं बघा मम्मी सगळं काम झालेलं आहे. मम्मी मित्रांनो सीताफळ काय आणली द्या पण पिकली नाही. ते लावा हात धुवायचं राहिलं होतं. तर मित्रांनो झाली संध्याकाळ म्हणजे 5:30 वाजले ते. आणि करायचं तर आपल्याला काहींचं काम. इथं बघू शकता आपण पेंट टाकलेलं आहे. इथं टाकलेलं आहे गायला. इथं म्हशीला आणि म्हशीची पोरं टाकली. कसं आहे चांगली लागली पेंट? हां सुधारणा नाही कधी मस्त. इथं बघा चमचमला पेंट टाकली. चमचमला तिच्या मावशीला. आणि इथं 2 गायना वैरण टाकली कारण की ती 8 वाजे त्या. आणि जास्त पहिला महिना 8वा 9वा महिना लागला. 9वा महिना लागला की 8वा महिना लागला की पेंट चालू करा 1 महिना आधी असं. हे चला आतमध्ये या. एक जण या. एक जण या की. एक जण दमानी कप्पू ती पेंडी उगा गेली. कपिला मागे येणार बरं का. हो शिरलीसमध्ये गेलीच बघा. रेडी येऊ नको. माकलीची गरज नाही. तुम्ही तुम्ही सारे का ग दोघी. होय चल बाय.
चल बाहेर जा बाहेर जा रेडी आतमध्ये जाऊ नको रेडी माकाल 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 गेली बघा रेडी आतमध्ये जाऊ नको रेडी काळी रेडी थांब कप्पू नको कप्पू दाबतच माकाल आतमध्ये कशाला माकाल ए रेडी मारच खाल्लं मारच बाहेर जा बाहेर चल ये बाहेर जा बाहेर थांबा हो आलीच काय गरज नाही हिला बांधूनच ठेवणार आहे तर फायनली आपण इथं कपड्याला बांधलाय रेडी हिच्यावर लक्ष ठेव आलं नाही पाहिजे गोट्यात काय लक्ष ठेव त्याच्यावर चांगलं आहे महाकाल कुठे गेलं बरं मित्रांनो महाकाल गायब झालं काय महाकाल कुठं येतं हे हो इथं महाकाल दोन्हीच्या मध्ये महाकाल रेडी तू चाली होय तिच्यावर ध्यान ठेवायला सांगितलंय तुला जा बाहेर रेडी ऐकते बघा एवढी शान आहे कशी तू ऐकते या लगेच ऐकत जा काय थांबा ह्यांना आता बाहेर पेंट ठेवतो रेडी सर दर हवा सगळं बाहेर येत असते नाटकं टाकायची फक्त धिंगाणा घालायचं मोकळ्यात पेंट खावा घेतं इथं देतोय ना मी सगळं तुम्हाला रेडी बघा एकटी खाती तिकडं तर आपल्या सगळ्या काय बांधून झालेलं आहे त्या डोळ्यात गेलं काय तर आणि इथं बघा पेंट खाऊन झाली का कपिला झाली रेडी पेंट खाल्ली का सगळं तोंड भरून आली का खायला टाकू का वैरण देऊ का वैरण असलं खायला मित्रांनो तरी सुद्धा ही वाळून चालली ती तरी पण मका 2 दिवस झालं चालू आहे रेडी कंस खा काय माकाचं पण चांगलं बघा माकाचं तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आपलं सगळं काहींचं काम झालं तर म्हशीला पाणी पाजत चालू आहे मित्रांनो आपली ती चिंगी मांजर एवढी जी ईडी आहे ना ती काय झालं माहिती आहे का तिला एक उंदीर गावलाय तिकडं पकडून आणलाय तिला दातामध्ये तोंडामध्ये पकडून आणला तिकडून आणि ती त्यासोबत खेळत बसली आहे तुम्हाला दाखवतो ती उंदीर म्हणणार हे उगाच मंदिराच्या नादीला लागलो तुम्हाला दाखवतो थांबा ह्याला खाऊन पण हो का इथं उंदीर महाराज कसं आहे तुला मस्त करायचं ए हो अयो दुसरा इथं अगं तुला काय वाटतं का नाही 2 मांजरं ही उंदर अडकलं काय हो नेलं मित्रांनो तोंडात कसं धरते बघितली का सोड त्याला सोड गेली बघ 2 आहे हो किती एक आहे हो मित्रांनो पिल्लू बारक जिवंत आहे की अगं त्यांना डोळं पण उघडलं नाही तर बारकायला मांजरींना काय कळतं नाही पण ती मित्रांनो ही तिचं काम करायला सोडून काय करते खेळत बसली चिवाडती नुसते त्यांना काय ना पण त्याला ऐकायला नाही धरून आता अगं इथं काय काय मांजर नाही उंदीर ती उंदरा काय राडा करते ते माहित आहे ना उंदर पण काय करते ती उंदरांना काय कळत नाही मांजरीन तरी त्याच लेवलचं काय कळत नाही तिला तर तुम्हाला दाखवतो स्वयंपाक काय केलाय अजून चाललाय स्वयंपाक इथं बघू शकता स्वयंपाक चाललेला आहे हे काय केलंय वरण केलंय इथं मित्रांनो इथं तवा आहे इथं भाकरी चालल्या कशा आहेत मम्मी करते भाकरी इकडं कालून मिळून काय केलं का नाही तो कालून वरण आहे कसं आहे भात असेल बघा भात आहे तर करूया जेवणाने झोपूया तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया टीव्हीचा कालवा मोकळा टी व्ही बघत नाही मित्रांनो मी कधी म्हणजे कधी बघतो पण पिक्चर बघतो मालिका तर आवडत नाही त्या मालिका मला कसं मालिकेत काय नुसतं डोकं खायचं काम असते आणि सगळी भांडणं मित्रांनो सगळी भांडणं सगळी आणि मी एकतर शांत मनाचा माणूस आहे त्याच्यामुळं काय होतं डोकं दुखतं माझं तर किती वाजलेत कसं आहे 9 वाजून 2 मिनिट झाले तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आजचा व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नसेल का नाही चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि चॅनलला सपोर्टची भरपूर करा चॅनलला सबस्क्राईब करत जा तर भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय